प्रभाग क्रमांक 19 मध्ये राबवण्यात आलेल्या सर्वकष स्वच्छता मोहिमेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज ठाणे महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 19 अंतर्गत हाजोरी परिसरात सर्वकष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेस उपायुक्त मधुकर बोडके, स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे, राजेंद्र फाटक, नगरसेविका मिनल संखे, नम्रता भोसले, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, स्वच्छता निरीक्षक शयूराज कांबळे आदी उपस्थित होते. तसेच परिसरातील नागरिक देखील या स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. स्वच्छतेची शपथ घेऊन या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. सकाळी 8 वाजता प्रभाग क्रमांक 19 अंतर्गत संकल्प चौक, रघुनाथ नगर, हाजोरी, जिलानीवाडी, नैनी चौक ते जे बेकरी, अर्जुना पार्क, नुरी रोड, ग्रीन रोड, पप्पू ढाबा ते सुर्वेवाडी, हनुमान मंदिर ते मस्जिद मार्गे एकवीरा देवी मंदिर परिसरात डीप क्लीन ड्राईव्ह कार्यक्रम यशस्वीरित्या राबवण्यात आला. या मोहिमेदरम्यान रस्त्यावर साचलेला रॅबिट कचरा, माती व अन्य घनकचरा उचलून स्वच्छता करण्यात आली. तसेच रस्ते पाण्याने स्वच्छ करण्यात आले. महापालिकेचे सुमारे 150 कर्मचारी फायलेरिया विभाग, गार्डन विभाग, मलनिस्सरण विभाग, 4 आयन वाहने, अतिक्रमण तसेच नौपाडा प्रभाग समितीचे लक्ष्मणपुरी यांनी देखील सक्रिय सहभाग नोंदवला. अस्वच्छता करणाऱ्या तसेच रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या व्यक्ती व आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन 12,000 इतका दंड वसूल करण्यात आला. यावेळी उपमुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वळवी, प्रवीण बनोटे तसेच स्वच्छता निरीक्षक कांतीराम गायकर, लतिकेश गाडेकर, विशाल खांबे, पंकज साळवे, सुभाष जमधाडे, अमित मोते हे कर्मचारी उपस्थित होते. तुम्ही फुटपाथवर क्लिअर करायला सगळ्या फुटपाथवर सगळं अतिक्रमण आहे, कसं करणार? काम कसं करणार? गाड्या सगळीकडे पार्क आहेत. तुम्ही बेवारस गाड्यांच्या बाबतीत पण मी तुम्हाला रायगड पाड्यातल्या बेवारस गाड्या उचलायला सांगितल्या. त्याच्यानंतर अनेक ठिकाणी असे आहेत की बेवारस गाड्या पार्क आहेत. इटर्निटीच्या तिथे सर्व्हिस रोडला बेवारस गाड्या पार्क आहेत. पण आदरणीय जामनोर साहेब, इटर्निटीच्या इथे MH43 नंबरची मर्सिडीज गाडी गेले 6 महिने उभी आहे, सडली आहे गाडी तिथे. ती 6 महिने त्याच्याबाबत आपल्याला फोटो पाठवला होता 6 महिन्यापूर्वी. अजून गाड्यांचे फोटो पाठवते म्हणा. हे ज्या बेवारस पडलेल्या गाड्या आहेत, आता कुठेतरी क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज वापरलेल्या असतील किंवा काहीतरी असेल तर त्याच्यावर कारवाई तर करायला पाहिजे आपण. आणि मला असं वाटतं, तुम्ही ऐका, मला असं वाटतं की एक जी तुमच्या विभागाची जी काम करण्याची पद्धत आहे की आम्ही फोन केला की तुम्ही सांगता ह्या नगरसेवकांनी सांगितलं जरा मदत करा. आम्ही चौघही आहोत तिथे समोर. आता ही अडचण असेल तर तुम्ही सांगा. तुम्ही बघा, मी तुमच्या कार्यकाळात मला हे बेवारस गाड्या पण आणि जे फुटपाथ तुम्हाला क्लिअर करायला सांगितले, फुटपाथ हे नागरिकांच्या चालण्यासाठी असले पाहिजेत. तुम्हाला चौघांचे आवाज ऐकायचे आहेत का? नाही तर व्हिडिओ कॉल करतो तुम्हाला. आता रायलेश्वर मंदिराच्या तिथे तुम्ही मला सांगतो सगळ्या फुटपाथवर गाड्या पार्क केल्यात. कधी आपण कसं आहे, तुम्ही नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे, तो कधी काय करणार आपण? बघा, मी तुम्हाला 8 स्पॉट दिलेत. मला जर नाही क्लिअर झाले तर मला मग काहीतरी महासभेत मांडी घालून बसावं लागेल. आणि सुंदर ठाणे हा प्रत्येकाचा एक नागरिकाचा हेतू असतो. आणि त्या हेतूसाठी प्रथम जे नागरिक स्थानिक इथे राहतात त्यांनी पहिलं आपल्या अंमलात आणलं पाहिजे, आपल्या स्वतःच्या डोक्यामध्ये घेतलं पाहिजे की आपण जिथे राहतो ते परिसर स्वच्छ राहिलं पाहिजे. आज आम्ही स्वतः उतरलो आहे. ठाणे महानगरपालिकेची पूर्ण टीम आहे. आमच्यासोबत उपायुक्त राणी शिंदे मॅडम आहेत. आणि खरं तर आम्ही त्यांना प्रचंड असं सांगितलं की काय काय करावं लागेल. आणि ही डीप क्लिनिंग नुसतं वर्षातनं एकदा किंवा 2 वर्षात एकदा नाही झाली पाहिजे, ती महिन्यातनं 2दा झाली पाहिजे. दर 15-15 दिवसाने हे झालं पाहिजे. लोक घराची कामं करतात, रेबीट आणून टाकतात, प्रचंड असा कचरा होतो. खरं तर आपण म्हणतो की आपल्या घरात सण, आपण जे महाराष्ट्राचे सण साजरे करतो, आता होळी येते, मग गुढीपाडवा येतो, गणपती येतो, तसंच आता हा रमजान महिना पण चालू आहे. आज रमजान महिना म्हटलं तर त्यांचा आनंदाचा तो दिवस असतो आणि आनंदाचे त्यांचे सण असतात. त्या ह्याच्यामध्ये आज आपण हे डीप क्लिनिंग घेतलेलं आहे. पण सगळ्यांनी जर विचार केला की आपला परिसर हा स्वच्छ राहिला पाहिजे, सुंदर राहिला पाहिजे. आज थोड्या दिवसांनी 2-3 महिन्याने पावसाळा सुरू होणार आहे. आणि पावसाळा सुरू झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे रोगराई जंतू वगैरे जे पसरतात, समजा डेंग्यू असेल, मलेरियासारखे हे जे आजार उद्भवतात
ठेवतात त्याच्यासाठी आपण ही स्वच्छता केली पाहिजे. आपल्या दारामध्ये घाण न ठेवता आज कचरा एवढा प्रचंड कचरा निघतोय. आज हजुरी असेल, रघुनाथनगर असेल, एवढा प्रचंड कचरा जमा होतो की त्याच्यावरही ठाणे महापालिका आयुक्तांनी काहीतरी नियोजन केलं पाहिजे की रोजचा कचरा हा जो निघतो त्याचं वर्गीकरण कसं केलं पाहिजे, काय पद्धतीने त्याची विल्हेवाट लावली पाहिजे. जर आपण हे सगळ्या गोष्टी जर लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन केलं तर नक्कीच हे आपले ठाणे स्वच्छ आणि सुंदर राहील. अनेक पडीक गाड्या पण इथे तुम्हाला दिसणार आहे. त्याच्यावर कारवाई झाली तर कुठेतरी स्वच्छता कारवाई होण्यापेक्षा ज्यांच्या गाड्या आहेत जर त्यांनी व्यवस्थित पार्किंग केलं आणि ज्या बंद गाड्यांची विल्हेवाट लावली तर मला असं वाटतं की त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज लागणार नाही. कारण लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा हा रस्ता आहे हा पूर्ण रस्ता लोकवस्तीचा आहे आणि इथून आमच्या सिनियर सिटीजनना क्रॉस पण करता येत नाही. दोन्ही बाजूला गाड्या पार्किंग असतात आणि जर नाही केलं तर मग आम्हाला ट्रॅफिकवाल्यांना आणि आयुक्तांची भेट घालून मग त्या गाड्यांवर कारवाई करावी लागते.